गेल्या 15 दिवसांपासून ज्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दांडी मारली होती, तो पाऊस आता परत एकदा आपल्या महाराष्ट्रात अतिशय आक्रमकपणे आणि ताकदीने पुनरागमन करतोय। भारतीय हवामान खाते, पुणे वेधशाळा आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढच्या 24 ते 48 तासांसाठी महाराष्ट्रातल्या 10हून अधिक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट म्हणजे तुफान पावसाचा इशारा आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आज रात्रीपासून आणि पुढच्या अवघ्या काही म्हणजेच 2 ते 3 तासात अनेक भागात ढग फुटल्यासारखा पाऊस पडणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहणार आहेत। रस्त्यावर गुडघ्या एवढं आणि कमरे एवढं पाणी साचणार असल्याची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये जी काही चिंतेची ढग जमा झाली होती, त्या पिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, आता आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की वातावरणात काय बदल झाला आहे। तुम्ही म्हणाल, अहो सकाळी तर कडक ऊन पडलं होतं, मग अचानक एवढा मोठा पाऊस कसा येणार? तर गड्यांनो, सॅटेलाइट वरून म्हणजेच उपग्रहावरून काढलेल्या ताज्या फोटोमध्ये एक मोठी गोष्ट समोर आली आहे। आपल्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पाने भरलेले काळेकुट्ट ढग अचानक तयार होऊ लागले आहेत। मुंबईच्या बाजूने तब्बल 12 ते 1300 किलोमीटर लांबीची ढगांची एक असंत रांग आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागाकडे प्रचंड वेगाने सरकत आहे। हे ढग साधेसुधे ढग नाहीत मित्रांनो, हे पूर्णपणे काळेकुट्ट झालेले आणि पाण्याने तुडुंब भरलेले ढग आहेत। आणि विशेष म्हणजे या ढगांचा पुढे सरकण्याचा वेग 120 ते 150 किलोमीटर इतका प्रचंड आहे। म्हणूनच जरी तुमच्या भागात आता ऊन दिसत असलं, फक्त आभाळ असल्यासारखं वाटत असलं, तरी अजिबात गाफील राहू नका, कारण पुढील 2 ते 3 तासात तुमच्या भागात हे काळेकुट्ट ढग अचानक ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण करू शकतात आणि यामुळेच तुमच्या ठिकाणी धो धो पाऊस पडणार आहे। हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस एकदा सुरू झाला की पुढील 24 तासांमध्ये थांबायचे नाव घेणार नाही। आता आपण भागनिहाय सविस्तर माहिती जाणून घेऊया की तुमच्या माझ्या जिल्ह्यात नक्की काय परिस्थिती असणार आहे। सर्वात आधी बोलूया आपल्या मराठवाड्याबद्दल म्हणजेच बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस देवानं पाठवलेला मोठा आशीर्वाद आता या ठिकाणी ठरणार आहे। बीड आणि जालन्यामध्ये हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा आता या ठिकाणी दिला आहे। इथे काही ठिकाणी ओढे नाले भरून वाहतील। छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने ज्यांची घरे पत्र्याची आहेत किंवा शेतात वस्तीवर राहतात, त्यांनी पत्र्याची नीट बांधणी करून ठेवावी आणि काळजी घ्यावी। आता वळूया पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राकडे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगरच्या भागात पावसाचा जोर प्रचंड राहणार आहे। पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। घाटात मुसळधार पावसामुळे दगड आणि माती खाली येण्याचा धोका आता या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे घाटात प्रवास करणे टाळा। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी आता वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये ज्यांनी पाण्याचे पंप बसवले आहेत किंवा जनावरे बांधली आहेत, त्यांनी ती तातडीने उंचावरच्या सुरक्षित ठिकाणी हलवावेत। बघा, आता शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर आणि नाशिकच्या कोरड्या भागाला या पावसामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे। कोकण किनारपट्टीचा विचार करायला गेलं तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या भागात समुद्र प्रचंड खवळलेला राहील। ताशी 12 ते 130 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील लोकांनी आणि कोळी बांधवांनी समुद्रात जाणे टाळावे। मुंबई आणि ठाण्यात ही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। दुसरीकडे खानदेश आणि विदर्भात म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे। विदर्भातील शेतकरी बांधवांनी विजा चमकत असताना शेतात उघड्यावर उभे राहणे पूर्णपणे टाळावे। शेतकरी मित्रांनो, या पावसाच्या बातमीसोबतच आपल्या महाराष्ट्रातील धरणांमध्ये नक्की किती पाणी साठा आहे आणि काय परिस्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। नाशिक आणि नगर भागात होणाऱ्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील तुषार भागवणारे जायकवाडी धरण वेगाने भरू लागले आहे।
गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा आता या ठिकाणी देण्यात आला आहे। तसेच कोयना, उजनी आणि भातसा धरण क्षेत्रात ढगफुटी दृश्य पावसाचा अंदाज असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या सर्व शेतकरी बांधवांनी आपली शेती, अवजारे, पाण्याचे इंजिन आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून घ्यावेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पाऊस आपल्या सुकावणाऱ्या पिकांना वाचवणार असला तरी शेतात जास्त पाणी साचले तर पिकांचे नुकसानही होऊ शकते। म्हणूनच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी आपल्यासाठी काही मोलाचे सल्ले दिले आहेत। ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापूस किंवा भाजीपाल्याचे पीक शेतात आहे आणि जर तिथे मुसळधार पाऊस झाला तर पाणी साचून पिकांची मुळे कुजण्याची भीती असते। यासाठी आज शेतांमध्ये पाणी बाहेर पडण्यासाठी छोटी नाली किंवा चारी मोकळी करून ठेवा, जेणेकरून शेतातील अतिरिक्त पाणी लगेच बाहेर पडणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस शेतात कोणतीही महागडी कीटकनाशके फवारणी किंवा खते टाकण्याचे काम करू नका। जर तुम्ही आज फवारणी केली आणि वरून धो पाऊस आला तर तुमचे सर्व महागडे औषध आणि खत पाण्यासोबत वाहून जाईल आणि तुमचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान होईल। त्यामुळे पाऊस उघडेपर्यंत आणि शेतात वापसा येईपर्यंत फवारणीचे काम पूर्णपणे थांबवून ठेवा। ज्या शेतकरी भावांची टोमॅटो, मिरची, वांगी यांसारखा भाजीपाला लावला आहे किंवा ज्यांच्या डाळिंब, पेरू, द्राक्षांच्या बागा आहेत, त्यांनी वादळी वाऱ्यांपासून झाडांना वाचवण्यासाठी काठ्यांचा भक्कम आधार घ्या। तसेच ज्या शेतकऱ्यांची बाजरी, तीळ किंवा इतर पिके कापून शेतात पडून आहेत, त्यांनी ती पिके उंचावर आणून ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावेत, जेणेकरून पाऊस आला तरी धान्य भिजणार नाही आणि आपलं नुकसान होणार नाही। आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्या 5 सुवर्ण सूचना दिल्या आहेत त्या नीट कान देऊन ऐका। पहिली सूचना म्हणजे विजेचा धोका। विजा चमकत असताना मोबाईलवर बोलणे, हातात लोखंडी खुरपे किंवा कुदळ धरून ठेवणे आणि मोठ्या झाडाखाली उभे राहणे पूर्णपणे टाळा। विजा बहुधा मोठ्या झाडांवर पडतात। दुसरी सूचना म्हणजे जनावरांची सुरक्षा। शेतातील गायी, म्हशी, बैल किंवा पाळीव प्राण्यांना लोखंडी पोल, विजेंचे खांब किंवा झाडाखाली बांधू नका। त्यांना सुरक्षित पक्क्या कौलारू आणि पत्र्याच्या छताखाली बांधा। तिसरी सूचना म्हणजे ओढ्या नाल्यांच्या पोलावरून पाणी वाहत असताना गाडी किंवा बैलगाडी पाण्यात घालण्याचे धाडस अजिबात करू नका। पाणी कमी वाटले तरी पाण्याचा वेग मोठा असतो। चौथी सूचना म्हणजे वादळी वारे ताशी 150 किलोमीटर वेगाने वाहणार असल्यामुळे जुन्या पडक्या भिंती, कमकुवत झाडे किंवा उघड्या पत्र्यांच्या शेडजवळ थांबणे टाळा। आणि 5वी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान खाते आणि प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। शेतकरी मित्रांनो, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने आणि सर्व 10 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। नद्यांना पूर आल्यास किंवा काही अडचण निर्माण झाल्यास प्रशासनाचा मदत कक्ष 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे। कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी तुम्हाला 1077 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधायचा आहे। तसेच वैद्यकीय मदतीसाठी 108 आणि पोलिसांच्या मदतीसाठी 112 या नंबरवर कॉल करू शकता। धबधबे किंवा नद्यांवर पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी थोडे दिवस आता वाट पाहावी अशी नम्र विनंती स्थानिक प्रशासनाने केली आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, हा आलेला पाऊस आपल्या सुकलेल्या शेतीला हिरवेगार करणार आहे। फक्त आपण थोडी काळजी घेतली की आपले कोणतेही नुकसान होणार नाही। तुम्ही हा आमचा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून किंवा गावातून पाहत आहात? तुमच्या भागात सध्या ढग आले आहेत का किंवा पाऊस सुरू झाला आहे का? हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून कळवा, जेणेकरून तुमच्या परिसरातील हवामानाची माहिती महाराष्ट्रातील इतर भावांनाही समजेल। हा व्हिडिओ आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। अशाच ताज्या, महत्त्वाच्या आणि हवामान अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची।
भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.